काय मग विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास 1 या पाठ्यपुस्तकातील 23वा धडा शिकलो. नैसर्गिक आपत्ती समजलाय ना तुम्हाला? आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. पाहूया तर मग कोणाकोणाला हा धडा समजलाय आणि कोण कोण यातील प्रश्नांची उत्तरं देतंय. नैसर्गिक आपत्ती स्वाध्याय. त्यातील अ आहे, काय करावे बरे? तुमचे गाव डोंगरावर आहे. डोंगरावर वसलेल्या शेजारच्या गावी पावसाळ्यात खूप मोठा पूर आला आहे. काय कराल बरं तुम्ही? डोंगर उतारावर वसलेल्या शेजारच्या गावातील लोकांना लवकरात लवकर डोंगरावरच्या गावात आणू आणि दुसरं, त्यांना अन्न, वस्त्र, पाणी, निवारा, वैद्यकीय सेवा पुरवू. अगदी बरोबर, खूप छान. त्यातला आ आहे, जरा डोके चालवा. पुढे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तींचे कोष्टक दिले आहे, ते पूर्ण करा. त्यासाठी कोष्टकाच्या खाली दिलेल्या यादीची मदत घ्या. पहा, पहिली आहे चक्रीवादळ. कशात येईल बरं चक्रीवादळ? नैसर्गिक आपत्ती. अगदी बरोबर. दुसरं आहे मोडकळीस आलेले घर कोसळणे. कशात येईल हे? अगदी बरोबर. मानवनिर्मित आपत्ती. घर माणसानेच तयार केलं होतं आणि ते मोडकळीस आलं म्हणून पडलं, मग ही नैसर्गिक आपत्ती होऊ शकत नाही. तिसरं आहे वीज कोसळून त्यात मरणे. नैसर्गिक आपत्ती. अगदी छान. 2 आगगाड्यांची टक्कर होणे. मानवनिर्मित आपत्ती. आगगाड्या कोणी बनवल्यात? माणसाने. 5वं आहे पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे. कशात येईल बरं हे? नैसर्गिक आपत्ती. खूप छान. जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे. नैसर्गिक आपत्ती. अगदी बरोबर. स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे. मानवनिर्मित आपत्ती. सिलेंडर काही निसर्गतः बनत नाही. विमान उडताना बिघाड होऊन अपघात होणे. मानवनिर्मित आपत्ती. अगदी बरोबर. खूप छान उत्तर सांगितली. बर्फ पडणे आणि गारपीट यात काय फरक आहे? बर्फ पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत नाही, परंतु गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. बर्फ पडल्यामुळे मार लागून माणसे, जनावरे जास्त जखमी होत नाहीत, परंतु गारांचा मार लागून माणसे व जनावरे जखमी होतात. त्यातील तिसरा प्रश्न आहे, बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ? त्याचे कारण काय असेल? सांगा पाहू. बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर दाट केस असतील. थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी निसर्गतःच त्या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतील. अगदी बरोबर. आता पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात? आपल्या देशातला पाऊस ठराविक काळातच पडत असल्यामुळे त्याला मोसमी पाऊस असे म्हणतात. बरोबर. दुसरा आहे, हिवाळ्यात कोणत्या प्रकारचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो? हिवाळ्यातला शिडकाव्याचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो. अगदी बरोबर. खूप छान. तिसरा आहे, पुराच्या पाण्यात पोहावे का? पुराच्या पाण्यात पोहू नये. खूप छान. चौथा आहे, सुनामीचा किनाऱ्यावरील वाहनांवर
काय परिणाम होतो? सुनामीमुळे किनाऱ्यावरील वाहने आत बसलेल्या माणसांसकट दूर फेकली जातात. वाहनांची मोडतोड होते. अगदी छान. 5वा आहे, गारपिटीचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत? गारपिटीमुळे माणसे व जनावरे गारांचा मार लागून जखमी होतात. धान्य पिकांचे व फळबागांचे नुकसान होते. घराची कौले फुटतात. अगदी बरोबर. खूपच सुंदर. पुढचा उ प्रश्न आहे, गाळलेले शब्द भरा. पहिला आहे, पाण्यात निर्माण होतात अगदी तसेच टिंबटिंब जमिनीच्या पोटात निर्माण होतात. पाण्यात निर्माण होतात अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात. अगदी बरोबर. दुसरा आहे, पाऊस थांबला नाही तर पाणी टिंबटिंब घुसते. आणि उत्तर आहे, पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते. तिसरा आहे, सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे टिंबटिंब असतात. सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे हतबल असतात. चौथा आहे, त्या टिंबटिंब अडकून माणसे दगावतात. आणि उत्तर आहे, त्या ढिगाऱ्यात अडकून माणसे दगावतात. सर्वांनी खूपच सुंदर उत्तर दिली आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, यापुढचे जे प्रश्न आहेत ते उपक्रम आहेत. ते तुम्हाला स्वतः माहिती मिळवून पूर्ण करायचे आहेत. यासाठी तुम्ही घरातल्या मोठ्या माणसांचीही मदत घेऊ शकता. पाहूया कोणकोणते उपक्रम आहेत. त्यातला ई आहे, माहिती मिळवा. मोठ्या शहरांमध्ये अग्निसुरक्षा दले असतात. त्यांच्याविषयी माहिती मिळवा. त्या दलातले सेवक कोणकोणत्या दुर्घटनांमध्ये नागरिकांना मदत करतात त्यांची यादी करा. मिळालेली माहिती वर्गातील इतरांना सांगा. पुढचा ई आहे, बातम्यांचा संग्रह करा. नैसर्गिक आपत्तींची माहिती वर्तमानपत्रात, आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर बातमीपत्रातून दिली जाते. त्यावर लक्ष ठेवा. नैसर्गिक आपत्तींच्या बातम्यांचा संग्रह करा. आणि शेवटचा उपक्रम आहे, भूकंप होऊन गेल्यावर रांगेने बाहेर पडून शाळेजवळच्या मोकळ्या जागेत कसे जायचे त्याचे प्रात्यक्षिक करून पहा. अर्थात आपली शाळा भरल्यानंतर आपल्याला हे प्रात्यक्षिक करून पाहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आवडला ना व्हिडिओ? पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळी. हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.